मोठ्याचं काय करा बाबा, काही समजून लिहून राहिले काच कसंच काय करून काय नाही. 2 महिने झाले लेकांनी व्हिडिओ नाही टाकला, काही त्याचं लक्ष नाही का काही नाही. लेकाला बाहेरचं लागलं का काय लागलं, बरोबर बोलत नाही आता का काही नाही. गावात एक कोणासोबत जास्त बोलून नाही राहिला, व्हायचं वावर म्हणजे काय झालं मला काही समजायला लिहून राहिले. चल बाबा काय झालं विचारायला, बाहेरचं लागलं का काय लागलं. कुठूनच आणला एवढा मोठा पैसा, या सोयाबीननं फार धोका देऊन दिला लेखाचा. या पाण्याचं काही समजायला नेऊन राहिलं, 12 मास पाणी येऊन राहिला. च्या माय फिर कास्तकाराला जगू देते का नाही देत, कायचं काय माहित बाबा, काही समजायला नेऊन राहिलं. कसंच काय करावं, लोकांचे पैसे कसे देणं घेणं करावं, काय करावं काही समजायला नेऊन राहिलं मला. काय बडबड करून राहिले का ते माय बहीण. पुट्ट्याच्या दिमागामध्ये फरकच पडला वाटते बाबा, फरकच पडला वाटते पुट्ट्याच्या दिमागामध्ये. नाही तर काय दुसरंच काही बोल दिसून नाही राहिला, फरकच पडला वाटते सायाच्या. काय करावं आता, गावात जातो बाबा, सांगतो एका दोघाले ले घेऊन चालला म्हणतो कुठतरी, पण एकटाच बडबडून राहिला, काय बोलून राहिला काय नाही. म्हणून तर तो व्हिडिओ मध्ये लक्ष नाही त्याचं आलं, व्हिडिओ नाही बोलून राहिला का काही नाही बोलून राहिला, काही ते समजायला नेऊन राहिलं. तसंच करतो गावामध्ये 2-4 जणाला सांगतो ना, याला आता चला म्हणतो घेऊन कुठं नाही कुठं, कुठे देवापाशी जाऊ नाही तर दवाखान्यात तुला काल चांगल्या. हो कसं करावं रे बाबा, कसं करावं, देणं घेणं कसं करावं, लोकांचं पैसे घेतले तर काय ना वापिस द्या. सोयाबीन पार धोका देऊन दिला, तर कसंच काय करावं कसं नाही बापा. अरे बापा मोठ्या झाबऱ्या बे, म्हटलं पागल झाला का बे, हा पागल झाला का म्हटलं, हा एकटाच बडबडून राहिला. वावरात आलेच नाही तुम्ही, हा म्हणजे एवढं मी ना सांगून सवरून, म्हणजे मी पागल आहे नाही, पागल आहे मी, हा टंग वावरात आले म्हटलं. काय लेन देणं तुम्हाला सांगितलं होतं ना, वावरात जायचं नाही म्हणून अजिबात. हा कायले आले म्हटलं, इथं नसलं डोक्याला ताप द्यायले, इथं पहिलेच माणूस टेन्शन मध्ये आहे, तिथं आले आले तर हा काय करत होती म्हटलं वावरात यायची, मी पाहतो ना एकटं. हा तुम्हाला काय बोलावलं का मी ना. अबे झाकण झुल्या बोलावलं काय वाल्या, बोलावाचा विषय नाही आहे. हा तुझं म्हटलं लक्ष कुठं आहे, हा म्हटलं त्या दिमागात फरक गिरक पडला काय, हा काय झालं काय म्हटलं, तुली एकटाच बडबडून राहिला तू. हा म्हटलं हा मला बोलावलं का म्हणजे तुम्हाला तुझ्या म्हटलं डोकं पहिले ठिकाणावर आण तू, नंतर माझ्यासोबत बोला तू पहिले चाल आता. हो चाल तू घराकडे चाल, तुला दवाखान्यात देतो, नाही तर कुठं नाही तुले मी. त्या डोक्यामध्ये फरक पडला, पागल होऊन राहिला तू, दिवसेंदिवस पागल होऊन राहिला. नाही तर काय, चाल तू म्हटलं घराकडे चाल तू, 4-5 जण जमा करतो आणि त्याचं भावा तुली घेऊन, माय बी नाही तू तर अशान पागल होऊन जाशील. चाल लवकर चाल तू, चाल घराकडे चाल. माया भिन पागल झालं म्हणते मी, आता काय सांगा येईल आता मायावालं. अरे म्हटलं कोण झालं पागल, जा घरी तिकडं, इथं डोकं लावा, पागल झालं हे झालं ते झालं. मी माझ्या टेन्शन मध्ये नसतो, डोकं खराब करते. जा म्हटलं पालवकर. पा बरं आता माय बिन पागल नाही झाला म्हणते, कधी मार असा गरम नाही झाला या. हो आता पा कसा बोलून राहिला तू, हो म्हणजे हेडा सोडत बोलून राहिला तो माझ्यासोबत, कधी बोलला नाही असा बिचारा. पण आता त्याच्या डोक्यात फरक पडला का काय झालं त्याचं काही समजा लिहून राहिलं मला. हे म्हटलं चालणं म्हटलं बाबू साबरू चालणं मा, हो चाल बरं दवाखान्यात चल तू. या म्हटलं डोकं ठिकाण्यावर नाही आहे, तू चाल, तू दवाखान्यात देतो, चांगला दवाखाना दाखव तुले, मग म्हटलं लागन तर बाबा, मग मस्त वावरात येत जा, बसत जा, पहिले तू दवाखान्यात चाल माझ्यासोबत. ते डोकं ठिकाण्यावर आण बाबा, काही लक्ष नाही व्हिडिओ मध्ये नाही का काही नाही. 2 महिने झाले व्हिडिओचा पत्ता नाही. हा तिकडे सगळी ती पब्लिक वाट पाहून राहिली. म्हटलं कायचं काय तुझ्या काही समजा लिहून राहिलं. हा म्हटलं चाल बरं बाबू, तू दवाखान्यात चाल माझ्यासोबत, चाल लवकर चाल. पागल झालं म्हणती, व्हिडिओ नाही बनवला तर आता काय करा. 2 महिने व्हिडिओ नाही टाकला तर नुसतं ते व्हिडिओ बनवला होऊन नाही राहिला ना, जमून नाही राहिला ना गेम. व्हिडिओ बनवा आपण एवढ्या महिन्यातील ना, त्याच्यावर काही कमाई नाही फमाई काही होऊन नाही राहिलं. मग काय बनवणार आहे, कामधंदे 5 लागते. नुसतं व्हिडिओ बनवल्या नव्हते का तुम्हाला, काय इकडं कामधंदे कोण करून व्हिडिओ बनवत बसन तर काय मजा काय व्हिडिओ बनवणं. हा कम से कम 2 घंटे लागते बनवायले, त्याच्यानंतर सेव्ह व्हायले, हे करा ते करा, स्टोरी म्हणजे मनामध्ये क्रिएट करा, हे करा ते करा. कमी आहे का, विचार करा, बोलायच्या वेळेस किती बोलून विचार करून बोला लागते. कमी आहे का. हा ते मोबाईल हँग मारते, मग मोबाईलने चांगला कमाई तर कमाई काहीच नाही. 3-4 महिन्यातून 10,000 रुपये, हे मजा आहे का त्याच्यात, हा काही मजा आहे का. इथं आपल्याला माहीत आणि आपलीच लावते. व्हिडिओ नाही बनवलं 2 महिने झालं, लक्ष नाही म्हणते तिवालं, डोक्यात फरक पडला म्हणते. माय बिला यायला कोण सांगन, व्हिडिओ बनायला जमत नाही. 2-3 कामं करावं लागते, नुसते व्हिडिओ बनायला होते का. आणि थिएटर झालं तर तेच केलं असतं, पण जमून नाही राहिलं ना, म्हणून 2 महिन्याची गॅप दिली. आता पाहतो मी पाहतो आता, म्हटलं करतो व्हिडिओचं यायले, पण आता कोण सांगते, माझ्या डोक्यात फरकच पडला म्हणते. बाबू चाल बरं मा घराकडे, बाबू झाबरू ऐक मा, म्हटलं आपाजी व ऐक म्हटलं मला ऐक तू, म्हटलं तू माझ्यासोबत दवाखान्यात चाल, दवाखान्यात चाल, तू चांगला दवाखाना करतो मी. चाल लागन पैसे लागन बा व्याजानं काढतो मी, नाही तर म्हटलं काही विकून टाकतो घरातलं, काय करतो मग. हा चाल बाबू चाल.
अरे जा ना बाबा, माझं डोकं काय खराब करू नका बाबा तुम्ही. म्हटलं जा जा, म्हटलं लवकर जा तुम्ही, लवकर जा इथून. इथं माझ्या टेन्शन मला खाऊन राहिलं, तुम्ही आपलीच लावून राहिले. पाय तुम्ही म्हटलं व्हिडिओचीच गोष्ट करू राहिले ना, ते व्हिडिओ तर पाय तुम्ही. बनवीन नाही तर नाही बनवीन, तुलाच टाका तिकडं. काही म्हटलं काही महिने महिने काय बनवणार आहे तिथं? हा, काम धंदे पाव का ते व्हिडिओ पाव. पाय बाबा जा तिकडे चुल्यात, त्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे डोकं छाट करणं आहे. तुझ्या डोक्यात फरक पडलास, तू माझ्या डोक्यात फरक पाडून टाकशील. कमाई नाही उरले, कमाई ना फमाई कायची लावली तर माय भिंत तिकडे चुल्यात. आता सायच्याला जे पट्टी ते कर, तू काही बोलत नाही. तुले चुल्यात जाय तिकडं. जा तिकडं, आपलीच लावून राहिले तर आज नाही आता अजिबात वावरात. दिमाग डोकं खराब करून टाकते माय भिंत. लेणं देणं काही तिथं वावराचा पाव का तिकडे त्याचा पाव का काय करावं काय तर काही समजत नाही. घरी भाकरी सापा, इकडे वावरात ते करा, तिकडं काय काय करणार आहे माणूस माय भिंत. हा कंदिला बाजी बोला म्हटलं, आता हे काय सांगता येईल काय नाही सांगा म्हटलं. तुम्ही आता आमच्यातले सगळ्यात मोठे माणसं, आता म्हणजे मोठे म्हणजे तुम्हीच आहे तर म्हटलं सांगा. हो अले अले मला मला बोलता नाही बा, तूच बोल म्हटलं, तूच बोल. हो काही होत नाही बोललं तर मोठा आहे काय काय झालं बोल म्हटलं, बोल तूच बोल, सांगता येईल बरोबर पद्धतशीर. मला बोलता नाही बरोबर. हो रे झाबरा, तूच बोल म्हटलं, तू पद्धतशीर बोलतो. ते म्हटलं बोलत नाही बरोबर नाही का, ते आवाज तर समजायला येते का, तो तर बघासारखे बोलते, ते काय बोलते त्याला समजायला नाही बघायचं का. हो म्हटलं तूच बोल हो, त्याचं समजायला नाही बोलणं. अरे ओ बाबा म्हटलं कंदिल्या, म्हटलं शिवल्या, तिकडं देवल्या ते म्हटलं त्या टाकल्याला समजा जरा असं. म्हटलं काही लक्ष नाही देऊन राहिला, 2 महिने झाला व्हिडिओ नाही टाकला. म्हटलं समजा तिला काही लक्ष नाही दिसून राहिलं, दिमागामध्ये फॉल्ट पडला, त्याला दवाखान्यात घेऊन चालले काले. म्हटलं चला त्याला दवाखान्यात घेऊन. म्हटलं व्हिडिओ नाही का काही नाही, 2 महिने झाले ना. अच्छा माया इथे आले का बाजी, नसं डोकं खराब करायले. अरे हाकला बरं येईल म्हटलं कंदीला बाजी, त्याला घरी पाठवून द्या, घरी पाठवून देते येईल. हो नसतं डोकं खाते ते. अरे देनी हो म्हटलं जा तुम्ही. हो त्याच्यात विचार म्हटलं आम्ही बोलून राहिलो म्हटलं व्हिडिओच्या. हो तर म्हटलं आम्ही ते व्हिडिओ बनवून चालू करणार आहे, तर म्हटलं जा तुम्ही. बोलता आम्ही काय सांगतो ते येईल म्हटलं, पहिले सारखं प्लेम मागतो ते झालं. हो पहिले जरा त्याने सपोर्ट केला तर आताही करायला लागतो. हो तुम्ही जा म्हटलं, तुम्ही जा बोला, तुम्ही जा तुम्ही जा, आम्ही पाहतो काय बोलतो आम्ही. जा तुम्ही. हो व्हिडिओ तुम्हाला उद्या आता आला म्हणजे झाला ना. झाला नाही, आला पाहिजे उद्या व्हिडिओ. लय झालं तुमच्या म्हटलं भोपाल्या 2 महिने झाले पाहून राहिलो, काय काही ताल नाही. एक व्हिडिओ नाही म्हटलं. हो हो बोला ठीक आहे, येऊन द्या म्हटलं. आला समजून जा तुम्ही. उद्या म्हणजे व्हिडिओ आला समजून जा. हो उद्या आलाच. हो आला नाही की तू आहे ना मी आहे मग. हो बाबू कंदील लक्षात ठेवतो, तू आहे ना मी आहे मग. दाखवू तुला घनचक्र कसं असते डिनीचा. तर हो दा पाहून घेता काय तर. कल झापलो तू चालू कर म्हटलं, चालू करते आला तू. नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, 2 महिने झाले आपला एकही व्हिडिओ आला नाही. त्याच्या मागे पण खूप मोठं कारण आहे. आता कारण म्हणजे असं, नुसतं व्हिडिओ बनवल्याने आपलं घर चालत नाही, त्यासाठी दुसरं पण काम करावंच लागते. दुसरं काम करायला गेलं तर व्हिडिओ बनवणं होत नाही. त्यामुळे दुसऱ्या कामात आपण व्यस्त असल्यामुळे आपले 2 महिने झाले व्हिडिओ आला नाही. पण आता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की रोज व्हिडिओ टाकू. हो टाकू नाही, टाकायचाच आहे आपल्याला. आता काही करून टाकायचाच आहे, टाकायचा म्हणजे टाकायचाच आहे. आता त्याचा टॉपिक आता ते आता आपण पाहू. तुम्ही सांगा काही याच्यावर बनवा त्याच्यावर बनवा, तुम्ही पण सांगा मला कमेंट मध्ये. आणि पहिलेसारखं सपोर्ट करा, प्रेम करा, बाकी काहीच नाही तुमच्याकडून. मला काहीच नाही पाहिजे. तुम्ही लाईक करा नका करा, पण पहिलेसारखं तुम्ही सपोर्ट करा बस. होले बा सगळ्याला नमलं विनंती म्हटलं, पहिले सारखा सपोर्ट कला. आता काय करता, 2 महिने व्हिडिओ आला नाही तर आम्हाला पाला लागते. आमचं आलं काम धंदे करायला लागते. मग काम धंदे करून व्हिडिओ बनवणं, हे करणं ते करणं, लय म्हणजे लय लिचकत आहे ते काम. कमी नाही आहे एवढं म्हणजे स्टोरी बनवणं, बोलणं, हे करणं ते करणं. हा आपलं घर पाहिलं तर घरी म्हणजे घरने बनत नाही व्हिडिओ, इकडं तिकडं जाऊन बनवा लागते. जागा नाही आपली पर्सनल व्हिडिओ बनवायची. काय करता आता काय सांगा, मोठे म्हणजे आपतच आहे व्हिडिओ बनवणं म्हणजे. तरी पण मी आता म्हटलं आतापर्यंत बनवले, पण 2 महिने झाले आता आपण व्हिडिओ टाकला नाही. पण आता आपण कंटिन्यू डबल व्हिडिओ टाकणं चालू करू. तर तुम्ही म्हटलं पहिल्यासारखं आपल्याला सपोर्ट करा बस. बाकी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, सपोर्ट करा बस. हो आणि जास्तीत जास्त प्रेम द्या. हो आता आम्ही पाहतोय देवल्याचं काय याचा करतो म्हटलं बेरा पाड. हा तुम्हाला जर अशी व्हिडिओ पाहिजे असेल तर म्हटलं सबस्क्राईब आणि पहिल्यासारखं प्रेम द्या बस. बाकी काहीच नाही म्हटलं, तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे आम्हाला. तुमचं फक्त प्रेम पाहिजे, तुमचा सपोर्ट पाहिजे बस. तुम्ही सपोर्ट दिला की आम्ही आहे ना मग इकडं. आम्ही मग व्हिडिओ बनवायला तयारच आहे. हो तयारच आहे म्हटलं. मग पहा तुम्ही कसे धडेकापत व्हिडिओ टाकतो. हो मी पाहतो ना मा बाबाचा कसा बेडा पार करते. तर मित्रांनो तुम्ही म्हटलं तुम्ही माघार घेऊ नका, सपोर्ट करा पहिल्यासारखा. मी पाहतो मग मा बाबाला कोण काय कसा काय बेडा पार करते काय करते. मी आहे ना मग. आता काय जगन म्हणते ना मला, जगन पुष्पराज. हो झुकेंगा नाही साला. दाखवतो मग कसं राहते काय राहते. काढतोय काय कायची कोण मा बाबाचा बेडा पार करते. तर मी आता शिवाल भुजा मागं पाहतो ना, तुला टाकले काय करतो तू तर. मग तुम्ही म्हटलं मित्रांनो सपोर्ट करा म्हटलं बाबा बस. तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे. बाकी बुटक्या मारते ना त्यासोबत मुला काय तुम्ही आता. म्हटलं झुमरू बुटक्या करत नका जाऊ म्हटलं. आता समोर राहिलं तर मित्रांनो म्हटलं तुम्ही चांगला सपोर्ट करा, पहिल्यासारखं प्रेम द्या बस. आपली एवढीच इच्छा आहे.
आता पहा मित्रांनो, सगळ्या जणांची मोठी अपेक्षा आहे तुमच्याकडून, का तुमच्याकडून काही ना काही प्रेम भेटलं पाहिजे. तर तुम्ही आता पहिल्यासारखा सपोर्ट आणि पहिल्यासारखं प्रेम दाखवा बा, बाकी काहीच नाही आहे. पहा किती जण म्हणजे तुम्हाला हे करू राहिले. हा तर म्हटलं पहिल्यासारखं तुम्ही सपोर्ट द्या. चला तर भेटू मग उद्या नवीन काहीतरी घेऊ. तुम्ही जर आपल्या चॅनल नसेल ना, चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि बघ सपोर्ट राहू द्या. चला भेटू उद्या.